हॅलो. या टॉक पासून आपण लाईन आणि प्लेन या चॅप्टर बद्दल बघणार आहोत. या चॅप्टर मध्ये आपल्याला मुळात लाईन ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस पासिंग थ्रू पॉइंट असेल, पॅरलल टू अ वेक्टर असेल तर त्याचं इक्वेशन्स, वेक्टर इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन, त्याचप्रमाणे लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स असेल तर त्याची इक्वेशन्स कशी डिफाईन करायची, किंवा डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम अ लाईन हा एक आपण पॉइंट या व्हिडिओ सिरीज मध्ये बघणार आहोत. त्याचबरोबरीने स्क्यू लाईन्स, त्याच्यानंतर इक्वेशन्स ऑफ प्लेन्स, मग प्लेन्स मध्ये पासिंग थ्रू ए पॉइंट आणि परपेंडिक्युलर टू ए वेक्टर, किंवा पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स त्याचे इक्वेशन, अँगल बिटवीन द प्लेन्स, यासारखे वेगवेगळे टॉपिक्स आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये बघणार आहोत. त्यापैकी हा जो टॉक आहे तो फर्स्ट टॉक आहे, ज्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत वेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ ए लाईन पासून. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की एखादी लाईन ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस त्या लाईनचं इक्वेशन आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे मी स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये एक्सप्रेस करेन, किंवा इंटरसेप्ट मला माहिती असेल तर मी लाईनचं इक्वेशन लिहायचा प्रयत्न करेन. मग तसंच एखाद्या लाईनचं वेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन्स आपण कन्सिडर करणार. हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर तुमचा वेक्टर शिकल्यानंतरचा शिकण्याचा चॅप्टर आहे. So तुम्हाला जर वेक्टर बेसिकली माहिती असेल तरच या चॅप्टर मधल्या वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला पटकन लक्षात येतील. वेक्टर मध्ये सुद्धा आपण पोझिशन वेक्टर बघितलं होतं, किंवा डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन कोसाइन्स, तर त्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला लाईन आणि प्लेन या चॅप्टर साठी लागणार आहेत. तो या टॉक मधला आपण फर्स्ट थिअरम बघूया. बघा काय आहे. तर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए गिव्हन पॉइंट अँड पॅरलल टू ए गिव्हन वेक्टर, याच्यासाठी आपण एक थिअरम बघणार आहोत की जर आपल्याला एखाद्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचंय, पण ती लाईन कशी आहे तर एखाद्या पॉइंट मधनं ती पास होतीये आणि ती एका पर्टिक्युलर वेक्टरला पॅरलल आहे. मग या केसमध्ये बघा थिअरम काय स्टेट करतं. द वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू ए अँड पॅरलल टू वेक्टर बी बार इज, आपल्याला काहीतरी दिलेलं आहे आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. म्हणजे जी काही लाईन आहे ती ए या पॉइंट मधनं पास होतीये, त्याला करस्पॉन्डिंग ए बार आपण पोझिशन वेक्टर कन्सिडर केलाय, आणि ती लाईन पॅरलल टू वेक्टर बी बार आहे. तर त्याचं इक्वेशन वेक्टर फॉर्म मधलं वेक्टर इक्वेशन आपण मेन्शन बघा काय करतोय, तर आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. ओके. सो आपण प्रूफ बघूया. ह्याचं प्रूफ एकदम सिंपल आहे. तुम्हाला समोर एक फिगर दिसत असेल, त्या फिगर मध्ये बघा ए पॉइंट कन्सिडर केलेला आहे. त्याच्यानंतर पी हा एक जनरल पॉइंट आपण कन्सिडर करतोय. पी जो काही पॉइंट आहे तो पॉइंट आपण कन्सिडर केलाय पी इक्वल टू आर बार. हा व्हेरिएबल पॉइंट आहे लाईन एल वरचा. एल ही आपली लाईन आहे, ए हा त्याच्यावरचा पॉइंट आहे. सो बेसिकली एल लाईन आपली पासिंग थ्रू पॉइंट ए आहे, वेअर ए बार इज द पोझिशन वेक्टर, आणि इट इज पॅरलल टू वेक्टर बी बार. ओके. इथे जो वेक्टर बी बार दिलाय त्या वेक्टरला ती लाईन जी काही आहे ती पॅरलल आपल्याला दिसते, आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की आर बारचं इक्वेशन आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आर बार काय कन्सिडर केलाय, तर आर बार हा एक वेक्टर आहे आणि त्याचा एंड पॉइंट बघा पी कन्सिडर केलाय. तो व्हेरिएबल पॉइंट आहे, म्हणजे थोडक्यात काय की तो लाईन एल वर पॉइंट मूव्ह होणार आहे. ओके. वेगवेगळ्या म्हणजे जसं तुम्ही त्याचे कोऑर्डिनेट्स बदलाल तसा तसा तो पॉइंट शिफ्ट होत जाईल, आणि तो एक जनरल पॉइंट आहे आपल्या लाईनवरचा. आता एपी बार आणि बी बार हे असं दोन आधी आपण कन्सिडर केले, तर ऑब्झर्व केलं तर मुळात लाईन आपली एल ही पॅरलल टू वेक्टर बी बार आहे. मग एपी बार मी जर वेक्टर कन्सिडर केला तर तोही वेक्टर आपला पॅरलल टू बी बार असणारच. मग माझ्याकडे दोन वेक्टर आहेत, एक आहे एपी बार आणि दुसरा आहे बी बार, आणि ते दोनही वेक्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत. मग ऑलरेडी आपण डेफिनेशन बघितली होती की बघा वेक्टर्स मध्ये, की जर ए बार आणि बी बार हे पॅरलल वेक्टर्स असतील तर आपल्याला एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये एक्सप्रेस करता येतो. मग इथे सुद्धा एपी बार आणि बी बार हे दोनही वेक्टर्स पॅरलल वेक्टर आहेत, म्हणजेच मी त्यातला एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये एक्सप्रेस करेन. सो लॅमडा हा जो काही आहे हा आपण स्केलर कन्सिडर करतोय, आणि एपी बार इक्वल टू लॅमडा इंटू बी बार असं आपण त्याला एक्सप्रेस करतोय, कारण एपी बार आणि बी बार हे दोनही वेक्टर्स पॅरलल वेक्टर्स आहेत एकमेकांना. सो आपण एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये लिहू शकतो. ओके. बघा इथपर्यंतचा पार्ट लक्षात येतोय का. आता ज्यावेळेस आपण एपी बार मेन्शन करतोय त्यावेळेस बेसिकली ट्रायंगल ओ ए पी असा आपण जर कन्सिडर केला,
तर आपल्याकडे ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स असतंच. मग त्याच्याप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की ओपी बार प्लस पी ए बार इक्वल टू ओ ए बार, असं आपल्याला काहीतरी म्हणता येऊ शकतं. मग त्याच्यापैकी जर आपण एपी बार कन्सिडर केलं तर हेच मला मिळणार ओपी बार प्लस मायनस एपी बार इक्वल टू ओ ए बार. ओके, म्हणजेच मी जर थोडं रिअरेंज केलं तर मला ओपी बार मायनस ओ ए बार इक्वल टू एपी बार असं मेन्शन करता येईल ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ टू वेक्टर्सने. मग मला इथे हे सबस्टिट्यूट करता येईल. मी लिहीन बघा ओपी बार मायनस ओ ए बार इज इक्वल टू लॅमडा इंटू बी बार. ओके, आता ओपी बार आणि ओ ए बारच का घेतले, कारण आपल्याला त्याच्यासाठी पोझिशन वेक्टर्स अवेलेबल आहेत. ओ ए बारची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, ओपी बारची व्हॅल्यू आपल्याला इन टर्म्स ऑफ वेक्टर माहिती आहे. सो मी रिप्लेस केलं तर मला मिळेल ओपी बार म्हणजेच आपला आर बार मायनस ओ ए बार म्हणजेच आपला ए बार इज इक्वल टू लॅमडा बी बार. म्हणजेच मी काय लिहू शकणार, दिस इज सेम ॲज आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. मग आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार हे आपल्याला फायनली इक्वेशन मिळालं. आणि आपल्याला तेच प्रूव्ह करायचं होतं की आर बार इज नथिंग बट ए बार प्लस लॅमडा बी बार वेअर लॅमडा इज एनी स्केलर क्वांटिटी. ए बार आणि बी बार हे आपले वेक्टर्स आहेत आणि आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार हे आपलं वेक्टर इक्वेशन आहे लाईनचं. याला आपण म्हणतो वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन. आत्ताच्या केसमध्ये आपली लाईन एल आहे, सो आपण त्याला एल लाईनचं हे इक्वेशन म्हणून कन्सिडर करू. ओके, आय होप तुम्हाला हे क्लिअर कट समजलं असेल. आता जसं जसं आपली लॅमडा आपला स्केलर आहे ना, मग लॅमडाची व्हॅल्यू बदलली की आपल्याला लाईन एल वरचा पी पॉइंट बदललेला दिसेल. ओके, सो लॅमडा करस्पॉन्ड्स टू ए पॉइंट ऑन अ लाईन एल. आणि कॉन्व्हर्सली आपण असंही म्हणू शकतो की लाईन एल वरचा मी प्रत्येक पॉइंट कन्सिडर केला तर त्याच्यासाठी मला युनिक लॅमडाची व्हॅल्यू मिळणार. ओके, कारण बेसिकली तो व्हेरिएबल पॉइंट आहे, तो पॉइंट बदलत राहणार आहे. तो जसा पॉइंट बदलत राहील तसा आपला एपी बार वेक्टर आहे तो बदलत राहणार. मग हा एपी बार वेक्टर माझा बदलत राहिला की मी एपी बार मेन्शन करताना लॅमडा इंटू बी बार मेन्शन करणार, पण बी बार इज अ फिक्स्ड वेक्टर, म्हणजे बदलणार काय तर लॅमडा. म्हणजे जसा आपला पी पॉइंट बदलेल तसा आपला लॅमडा बदलेल. त्यामुळे प्रत्येक लॅमडासाठी मला एक पी पॉइंट मिळणार आणि प्रत्येक पॉइंट पी साठी मला एक युनिक व्हॅल्यू मिळेल लॅमडाची. त्यामुळे त्या दोघांमध्ये 1 to 1 करस्पॉन्डन्स आपल्याला मिळणार. ओके, लॅमडा मध्ये आणि पॉइंट पी मध्ये आपल्याला एक 1 to 1 करस्पॉन्डन्स मिळणार. हा जो काही लॅमडा आहे त्यालाच आपण म्हणतो इट इज अ पॅरामीटर. लॅमडा इज द पॅरामीटर, कारण आपण एक वेक्टर दुसऱ्याच्या एका स्केलर क्वांटिटी मध्ये मल्टिप्लायर मध्ये आपण एक्सप्रेस करतोय. सो पॅरामीटर आहे असं आपण त्याला म्हणतो. आपण एपी बारची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ लॅमडा आणि बी बार एक्सप्रेस केलेली आहे. ओके, आणि आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार जे काही आपल्याला इक्वेशन मिळतं त्याला आपण मगाशीच म्हटलं वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन. त्याला आपण म्हणतो इट इज अ पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ ए वेक्टर इक्वेशन. ओके, त्याला बघा आपण म्हणणार आहोत पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. ओके, सो दिस इज द पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ ए वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन. ठीक आहे, बघा क्लिअर कट समजलाय का हा थिअरम. एखाद्या लाईन ज्यावेळेस आपल्याला दिलेली असते त्यावेळेस ती एखाद्या पॉइंट मधनं पास होते आणि ती एका वेक्टरला पॅरलल असते, त्यावेळेस त्या लाईनचं इक्वेशन, त्या लाईनचं वेक्टर इक्वेशन, त्याचा पॅरामेट्रिक फॉर्म आपण हा असा एक्सप्रेस करतो आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. ओके, आता क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन तुम्हाला आठवत असेल तर बघा आपण ए बार आणि बी बार या दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट ए बार क्रॉस बी बार काहीतरी मेन्शन करतो. ज्यावेळेस ते दोनही वेक्टर पॅरलल वेक्टर्स असतात त्यावेळेस आपण त्यातला अँगल 0 आहे असं काहीतरी म्हणतो. आणि मग ए बार क्रॉस बी बार आपण 0 बार मेन्शन करतो. मग इथे सुद्धा आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार इक्वल टू 0 बार हे आपल्याला इक्वेशन मिळतं. कारण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला हे इक्वेशन जे आहे याच्यामध्ये आर बार मायनस ए बार हा आपला एक वेक्टर आहे, बी बार हा आपला एक दुसरा वेक्टर आहे. मग या दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट ज्यावेळेस आपण कन्सिडर करू त्यावेळेस तो 0 बार मिळणार. कारण बेसिकली आर बार मायनस ए बार म्हणजेच हे म्हणजेच हे म्हणजेच हे पॅरलल वेक्टर झाले. म्हणजे एपी बार आणि बी बार हे दोनही वेक्टर पॅरलल वेक्टर्स आहेत, त्यामुळे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट आपल्याला 0 बार वेक्टर मिळणार. त्यामुळे असं सुद्धा आपल्याला एखाद्या लाईनचं इक्वेशन एक्सप्रेस करता येतं. ओके,
ए बार म्हणजेच ए या पॉइंट मधनं पास होणारी लाईन आणि बी बार या वेक्टरला पॅरलल असणारी ती लाईन. दिस कॅन बी ऑल्सो एक्सप्रेस विथ धिस एक्सप्रेशन आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार इक्वल टू 0 बार. ओके, फक्त याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर आपल्याला लॅमडा कुठे मिळत नाहीये. म्हणजे हे जे इक्वेशन आपलं असेल इन टर्म्स ऑफ क्रॉस प्रॉडक्ट लिहिलेलं जे इक्वेशन असेल त्याला आपण म्हणतो इट इज अ नॉन पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ ए वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन. ओके, पॅरामीटरच दिसत कुठे नाहीये म्हणजे इट इज अ नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. ज्यावेळेस पॅरामीटर दिसतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो इट्स अ पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ अ वेक्टर इक्वेशन. त्यामुळे याला मी जर इक्वेशन नंबर 2 म्हटलं आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं तर इक्वेशन नंबर 1 इज अ पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन आणि इक्वेशन नंबर 2 मात्र जे आहे दॅट इज द नॉन पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ अ वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन. अर्थात ऍट द एंड आपल्याला आन्सर सेमच मिळणार. आपण लाईनचं इक्वेशन त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. ओके, सो फर्स्ट थिअरम जो आहे त्याचं प्रूफ आणि त्याचा एखादा रिमार्क आपण इथे बघितला. आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय ते म्हणजे सेकंड थिअरम. सेकंड थिअरमचं स्टेटमेंट बघा काय. द कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ द लाईन पासिंग थ्रू एक पॉइंट आपल्याला दिलाय आणि हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज एबीसी आर एक्स मायनस एक्स वन अपॉन ए इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन बी इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन सी, असं आपल्याला इक्वेशन प्रूव्ह करायचंय. आता मुळात आपल्याला दिलेला डेटा काय आहे तर ए हा पॉइंट जो आहे तो आपल्याला आपण x1 y1 आणि z1 असा कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ए बी आणि सी हे आपले डायरेक्शन रेशोज आहेत. ओके, डायरेक्शन रेशोजची डेफिनेशन वेक्टर मध्ये झाली आहे, सो तिथे तुम्ही ते क्लिअर समजावून घेऊ शकाल की डायरेक्शन रेशोज म्हणजे बेसिकली काय असतं. डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन कोसाइन्स हे प्रोपोर्शनल असतात. एखाद्या लाईनला डायरेक्शन रेशोज भरपूर असू शकतात पण डायरेक्शन कोसाइन्स मात्र युनिक असतात. सो हे सगळं वेक्टरच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकेल. आपल्याला इथे प्रूव्ह काय करायचं आहे की अशा लाईनचं की जी पासिंग थ्रू ए आहे आणि त्याचे डायरेक्शन रेशोज एबीसी आहेत त्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन आपल्याला हे असं असं काय ना काहीतरी येतं हे असं प्रूव्ह करायचं. ओके, ऑलरेडी आपण आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार हे इक्वेशन मेन्शन केलेलं आहेच, ज्याच्यामध्ये आपण ए बार म्हणजे ए हा एक पॉइंट कन्सिडर करतो, लॅमडा हा आपला स्केलर मल्टिपल असतो, बी बार हा वेक्टर असतो ज्याला आपली लाईन पॅरलल आहे आणि आर बार जो काही आहे त्याला करस्पॉन्डिंग आपल्याला पी पॉइंट आपण कन्सिडर करतो. तर इथेही आपण आर बार जो काही आहे त्याच्यासाठी करस्पॉन्डिंग पॉइंट जो आहे तो आपण एक्स वाय झेड कन्सिडर करू. त्यानंतर बी बार वेक्टर जो आहे तो आपण कन्सिडर करूया ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. सो असा एक वेक्टर आपण कन्सिडर केला. आपल्याला प्रूव्ह करायचंय ते म्हणजे हे एक्स मायनस एक्स वन अपॉन ए इज इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन बी इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन सी. मग आता ज्यावेळेस हे असं सगळं दिलंय त्यावेळेस आपल्याकडे हे इक्वेशन ऑलरेडी असणारच आहे कारण दिस इज द पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ अ वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन. त्यामुळे हे आपण कन्सिडर करूच शकतो कोणत्याही लाईनसाठी विच इज पासिंग थ्रू पॉइंट ए. ओके, मग याच्यामध्ये जर मी सबस्टिट्यूट केलं तर आर बार म्हणजेच मला मिळणार एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप इज इक्वल टू ए बार म्हणजेच आपण मेन्शन करणार एक्स वन आय कॅप प्लस वाय वन जे कॅप प्लस झेड वन के कॅप प्लस लॅमडा इंटू बी बार वेक्टर म्हणजेच ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. ओके, मग दिस इज सेम ॲज आपण कन्सिडर करणार एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप मायनस हा सगळा जो पार्ट आहे तो आपण या साईडला शिफ्ट करू शकतो एक्स वन आय कॅप प्लस वाय वन जे कॅप प्लस झेड वन के कॅप इज इक्वल टू लॅमडा ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. ओके, मग त्याच्यानंतर एल एच एस मधल्या टर्म्स आपण एकत्र आणू शकतो. आपल्याला मिळाले एक्स मायनस एक्स वन आय कॅप प्लस वाय मायनस वाय वन जे कॅप प्लस झेड मायनस झेड वन के कॅप इज इक्वल टू लॅमडा ए आय कॅप प्लस लॅमडा बी जे कॅप प्लस लॅमडा सी के कॅप. मग आता जर कंपॅरिझन केलं एल एच एस आणि आर एच एस ला आय कॅप जे कॅप आणि के कॅपचे कोइफिशियंट तर आपल्याला मिळणार एक्स मायनस एक्स वन इज इक्वल टू लॅमडा ए वाय मायनस वाय वन इज इक्वल टू लॅमडा बी आणि झेड मायनस झेड वन इज इक्वल टू लॅमडा सी. म्हणजेच आपण मेन्शन करणार एक्स मायनस एक्स वन अपॉन ए इज इक्वल टू लॅमडा
y minus y1 upon b is equal to lambda, z minus z1 upon c is equal to lambda. पण मग आता ह्याचा अर्थ तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर लॅम्बडा व्हॅल्यूला आपण सगळे इक्वेट करतोय, म्हणजे फायनली वी कॅन से दॅट x minus x1 upon a is equal to y minus y1 upon b is equal to z minus z1 upon c. So this is the required Cartesian equation of a line passing through a point A and having direction ratios as a, b, c. Okay. So this is the proof of the above theorem, the Cartesian equations of a line passing through a point and having a direction ratios as a, b, c. ओके. आता ज्यावेळेस आपण कार्टेशियन फॉर्म कन्सिडर करतो लाईनचा, त्यावेळेस तो सिंगल इक्वेशनने रिप्रेझेंट आपण करत नाही. आपण आपल्याला बघा 3 टर्म्स मिळतात, x मायनस x1, y मायनस y1 आणि z मायनस z1 या फॉर्म मध्ये. सो कार्टेशियन फॉर्म लाईनचा हा सिंगल इक्वेशन मध्ये कधी एक्सप्रेस करता येत नाही, आपल्याला त्याच्यासाठी मल्टिपल इक्वेशन्स लागतात. ओके. आपण बुक मध्ये बघूया की हे थिअरम कशा पद्धतीने दिलेलं आहे ते. ओके. सो हे बघा इथे प्रूफ याचं मेन्शन केलंय. कार्टेशियन इक्वेशन आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. एल लाईन आहे, पासिंग थ्रू पॉइंट आहे, डायरेक्शन रेशोज ए बी सी आहेत. पण इथे डायरेक्टली मेन्शन केलंय की पी हा एक व्हेरिएबल पॉइंट कन्सिडर केला, त्यानंतर डायरेक्शन रेशोज लाईनचे हे कन्सिडर केले, बट डायरेक्शन रेशोज हे आहे आणि हे आपण रेशो कन्सिडर केलाय आणि तो रेशो सेम असतो, त्यामुळे आपण त्याला फायनली कार्टेशियन इक्वेशन्स म्हणतोय. पण बेसिकली हे आलं कुठून, तर ऑलरेडी आपण मगाशी बघितलं की हे कसं आपण प्रूव्ह केलंय. So this is the Cartesian form of the equation of the Cartesian equations of the line. ओके. मग त्याच्यावर रिमार्क्स पण आपल्याला बघायला मिळतात बघा. फर्स्ट रिमार्क काय सांगतो, तर बी बार वेक्टर असेल a1 i कॅप, b1 j कॅप, c1 k कॅप, तर a1 b1 c1 हे डायरेक्शन रेशोज असतात लाईनचे. ओके. आणि कॉन्व्हर्सली आपण जर a1 b1 c1 हे डायरेक्शन रेशोज लाईनचे कन्सिडर केले, तर हा जो काही आपण वेक्टर कन्सिडर करू तो आपला त्या लाईनला पॅरलल वेक्टर असतो. ऑलरेडी हे आपण त्याच्यामध्ये वापरलं की डायरेक्शन रेशोज कन्सिडर केले, वेक्टर केला. पण हा आपला रिमार्क आहे की वेक्टर घेतला तर त्याचे कंपोनंट्स म्हणजेच डायरेक्शन रेशोज असतात. बेसिकली वेक्टर चॅप्टर मध्ये आपण एखाद्या वेक्टरचे कंपोनंट्स आपण डायरेक्शन कोसाइन्स असतात असं म्हटलं होतं, आणि त्याच्यावरनं आपण काही फॉर्म्युलेज पण मेन्शन केले होते. त्याच्यामध्ये आपण डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन कोसाइन्स मधलं रिलेशन सुद्धा मेन्शन केलं होतं. तिथूनच हे आपल्याला वेक्टरचे कंपोनंट्स म्हणजे डायरेक्शन रेशोज असतात आणि तो पर्टिक्युलर वेक्टर त्या लाईनला पॅरलल असतो, हेही आपल्याला इथे बघायला मिळतंय. त्याच्यानंतर हे जे इक्वेशन आहे याला अजून बघा काय म्हटलंय, तर सिमेट्रिक फॉर्म ऑफ ए कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ ए लाईन. ओके. दिस इज द सिमेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ ए लाईन असं पण मेन्शन केलंय. त्याच्यानंतर x इक्वल टू x1 प्लस लॅम्बडा ए, y इक्वल टू y1 प्लस लॅम्बडा बी, z इक्वल टू z1 प्लस लॅम्बडा सी आर कॉल्ड एज अ पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन. अर्थात आपल्याला लॅम्बडा हा पॅरामीटर त्याच्यामध्ये दिसतोय, त्यामुळे आपण त्याला म्हणणार की इट इज अ पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ ए कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ ए लाईन. ओके. सो हे छोटे छोटे रिमार्क्स आहेत, ते कदाचित आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये लागू शकतील. पी पॉइंटचे कोऑर्डिनेट सुद्धा बघा मेन्शन केलेत. ऑलरेडी आपण पी पॉइंट कन्सिडर केला होता एक्स, वाय आणि झेड या फॉर्म मध्ये, पण तुम्ही जर फॉर्म्युलेज रिअरेंज केलेत तर तुम्हाला हे असे कोऑर्डिनेट्स पण आपल्याला लिहिता येतात. कारण एक्स मायनस एक्स वन अपॉन ए इक्वल टू आपण लॅम्बडा म्हणतो, त्याच्यावरनं एक्स ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू, झेड ची व्हॅल्यू कन्सिडर करून पी या पॉइंटचे कोऑर्डिनेट सुद्धा मेन्शन केले. थिअरम 6.1 मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की लॅम्बडासाठी पॉईंट मिळणार, पॉईंटसाठी लॅम्बडा मिळणार. ऑब्व्हियसली तेही आपल्याला इथे आहे तसंच ऍज इट इज मिळणार. ज्या वेळेस आपण सिमेट्रिक फॉर्म मध्ये इक्वेशन लिहितोय, ओके, म्हणजे अपॉन ए अपॉन बी अपॉन सी या टाइप मध्ये, त्यावेळेस अर्थात एबीसी च्या व्हॅल्यूज या झिरो नसणार, कारण एबीसी मधली एक जरी व्हॅल्यू झिरो झाली तरी तो सिमेट्रिक फॉर्म आपल्याला लिहिता येणार नाही, कारण आपण डिवाइड बाय झिरो असं कन्सिडर नाही करत. ठीक आहे. ऍटलिस्ट जर एबीसी मधली एकाची व्हॅल्यू जरी झिरो आली तरी आपण इक्वेशन ऑफ ए लाईन जे काही आहे ते सिमेट्रिक फॉर्मच्या ऐवजी पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये एक्सप्रेस करणार. ओके. एबीसी एकाचीही व्हॅल्यू जरी झिरो आली तरी पण आपण सिमेट्रिक फॉर्म एक्सप्रेसच नाही करणार, त्याच्याऐवजी आपण पॅरामेट्रिक फॉर्म करणार. म्हणजे एक्स वन ए आणि लॅम्बडा किंवा वाय वन ए बी लॅम्बडा या वे मध्ये त्याला एक्सप्रेस करणार. ओके. आणि त्यातला लास्ट रिमार्क बघा काय, तर डायरेक्शन रेशोज एबीसीच्या ऐवजी आपण डायरेक्शन कोसाइन्स कन्सिडर केले. ओके. तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आपण हे या पद्धतीने कन्सिडर करू. हा एवढा पार्ट जो आहे तो त्याचे कोऑर्डिनेट झाले, आणि एपी स्क्वेअर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दिली आहे.
हे सिंपल फॉर्म्युले आहेत, हे तुम्ही आरामात कॅल्क्युलेट करू शकता आणि ऍट द एंड आपल्याला एपी इक्वल टू मॉड ऑफ लॅमडा मिळतं, म्हणजेच लॅमडाची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस एपी मिळते. म्हणजेच काय की पॅरामीटर जो काही आहे ऑफ ए पॉइंट, इट गिव्स द डिस्टन्स फ्रॉम द बेस पॉइंट ऑफ द लाईन. एपी ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस ए हा आपला त्या लाईनवरचा पॉइंट आहे आणि पी हा आपला व्हेरिएबल पॉइंट आहे. ज्यावेळेस आपण एपी म्हणणार आहोत त्यावेळेस एपी इज बेसिकली अ डिस्टन्स कोणापासून, फ्रॉम द बेस पॉइंट ऑफ द लाईन, आणि ते आपण आता प्रूव्ह किती केलं तर लॅमडा प्रूव्ह केलं. सो पॅरामीटर ऑफ ए पॉइंट ऑन द लाईन गिव्स इट्स डिस्टन्स फ्रॉम द बेस पॉइंट ऑफ द लाईन. ओके, लॅमडा आपण कॅल्क्युलेट करायच्या ऐवजी आपण एपी जरी कॅल्क्युलेट केला तरी आपल्याला इमिजिएटली लॅमडा मिळेल, म्हणजेच आपल्याला पॅरामीटर मिळेल. पॅरामीटर मिळाला की आपण पॅरामेट्रिक फॉर्म्सची इक्वेशन्स सुद्धा मेन्शन करू शकतो. ओके, सो आय होप हाही पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. तर या टॉकमध्ये आतापर्यंत आपण दोन थिअरम्स बघितले वेगवेगळे. आपण इक्वेशन ऑफ ए लाईनच बघितलं, पासिंग थ्रू अ पॉइंट आणि पॅरलल टू अ सम वेक्टर बी बार. फॉर्म बघताना आपण एक बघितला वेक्टर इक्वेशन बघितलं आणि एक बघितलं आपण कार्टेशियन इक्वेशन. वेक्टर इक्वेशन हे सिंगल इक्वेशन मध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो, पण कार्टेशियन इक्वेशन जे आहे ते मात्र आपल्याला सिंगल इक्वेशन मध्ये नाही रिप्रेझेंट करता येत, आपल्याला मल्टिपल इक्वेशन्स त्याच्यामध्ये कन्सिडर करावी लागतात. त्याच्यानंतर आता नेक्स्ट टॉक बघूया आपण याच्यामध्ये, इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू गिव्हन टू पॉइंट्स. म्हणजे आता लाईनचं इक्वेशनच तयार करायचंय, पण ती जी काही लाईन आहे ती दोन पॉइंट्स मधनं पास होत असेल तर. सो बघा थिअरमचं स्टेटमेंट, द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ए बार आणि बी बार, म्हणजे ए आणि बी हे पॉइंट्स आहेत, ए बार आणि बी बार त्याचे पोझिशन वेक्टर्स आहेत. तर ते इक्वेशन काय दिलंय तर आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार मायनस ए बार असं आपल्याला प्रूव्ह करायचंय. ओके, तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलेला डेटा आहे त्याच्यावर तुम्ही कोणतं इक्वेशन वापरणार हे डिपेंड असणार आहे. तुम्हाला दोन पॉइंट्स दिले असतील तर तुम्ही हे वापराल. तुम्हाला सपोज एक पॉइंट दिलाय आणि ती लाईन एका पर्टिक्युलर वेक्टरला पॅरलल आहे असं दिलंय, तर मग मात्र आपल्याला 6.1 मधला फॉर्म वापरावा लागेल. तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन विचारलंय, कार्टेशियन फॉर्म विचारलाय की वेक्टर फॉर्म विचारलाय, पण त्याच्याप्रमाणे तुमचे फॉर्म्युलेज बदलत जातील. ऍट द एंड बेसिकली ती लाईन सेमच असणार आहे, फक्त आपल्याला दिसताना वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये त्याचे आन्सर बघायला आपल्याला मिळतील. सो आता आपण फाइंड आउट करूया लाईनचं इक्वेशन, बट लाईन इज पासिंग थ्रू टू गिव्हन पॉइंट्स, ए आणि बी असे पॉईंट दिलेले आहेत. तर याचंही प्रूफ एकदम सिंपल आहे. बघा इथे बाजूला तुम्ही ऑब्झर्व केलं तर फिगर दिलेली आहे. जसं मगाशी आपण कन्सिडर केलं त्याच पद्धतीने आपण लाईन एल कन्सिडर केली. आता मात्र ती ए पॉइंट आणि बी पॉइंट या दोन पॉइंट्स मधनं पास होते. पी हा आपण एक व्हेरिएबल पॉइंट कन्सिडर केलाय लाईन एल वरचा, जो मूव्ह होत राहणार आहे आणि त्याला करस्पॉन्डिंग पोझिशन वेक्टर आपण आर बार कन्सिडर केलाय. आता एपी बार आणि लॅमडा ए बी बार हे जर आपण दोन वेक्टर्स, सॉरी, एपी बार आणि हे इथे लॅमडा नाही पाहिजे, एपी बार आणि ए बी बार हे दोनही वेक्टर्स आपले कोलिनियर वेक्टर्स आहेत, कारण ते आपण एकाच लाईनवरचे तीन पॉइंट्स कन्सिडर केले. त्यामुळे एपी बार आणि एबी बार हे कोलिनियर वेक्टर्स आहेत. आणि अगेन ज्यावेळेस वेक्टर कोलिनियर्स असतात त्यावेळेस आपण एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये एक्सप्रेस करू शकतो. त्यामुळे इथेही एपी बार आणि एबी बार हे वेक्टर्स कोलिनियर असल्यामुळे तो एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये डिफाईन केलाय. लॅमडा ही स्केलर क्वांटिटी आहे. ओके, परत एपी बार वेक्टर जो आहे तो आपण आर बार मायनस ए बार लिहू शकतो. जसं आपण फर्स्ट थिअरम मध्ये बघितलं की ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स अप्लाय करून आपण एखाद्या वेक्टर म्हणजे एखाद्या ट्रायंगल मधली एखादी साइड, एखादा वेक्टर हा उरलेल्या दोन वेक्टर्सच्या ऍडिशन मध्ये एक्सप्रेस करू शकतो. मग टर्म्स रिअरेंज केल्या की आपल्याला ते सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये वगैरे लिहिता येतं. म्हणजे काय वेक्टर आपण एक्सप्रेस करणार आहोत त्याच्यावर थोडंसं ते डिपेंड असतं. तो सिमिलर वे मध्ये एपी बार पण एक्सप्रेस केला, तसाच आपण एबी बार पण एक्सप्रेस केला, लॅमडा आहे तसाच आपण ठेवला. ओके, त्याच्यानंतर मग आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार मायनस ए बार. जस्ट आपली ए बारची जी टर्म आहे ती एलएचएस कडनं आपण आरएचएस ला शिफ्ट केली आणि फायनली आपल्याला एक इक्वेशन मिळालं, विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन फॉर दिस थिअरम. आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. ज्यावेळेस आपण ए बार प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार म्हणतोय त्यावेळेस ए बार ला करस्पॉन्डिंग ए हा आपला पॉइंट आहे आणि बी बार ला करस्पॉन्डिंग बी हा आपला पॉइंट आहे, ज्याच्यामधनं आपली लाईन ऍक्च्युली पास होतीये. ओके, सो त्या लाईनचं इक्वेशन वेन द टू पॉइंट्स आर गिवन, द इक्वेशन ऑफ द लाईन इज नथिंग बट ए बार प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. ओके, सो हे थिअरम होतं 6.3 आणि त्याचं हे प्रूफ होतं. परत पहिल्यासारखंच की जर वेक्टर्स पॅरलल असतील
तर मात्र आपण त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट 0 कन्सिडर करतो. मग त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याकडे ए आणि बी पॉइंट आहेत आणि आर बार मायनस ए बार हा एक वेक्टर आणि बी बार मायनस ए बार हा आपला दुसरा वेक्टर. हे दोन्ही वेक्टर्स तुमचे कोलिनियर वेक्टर्स आहेत. मग कोलिनियर वेक्टर्स असल्यामुळे आपण त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट अगेन 0 कन्सिडर करणार आहे. त्यामुळे जर माझ्याकडे वेक्टर्स असतील तर मी त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट 0 बार वेक्टर कन्सिडर करू शकतो आणि जर मी एक्सप्रेस केलं तर तेही माझं त्या लाईनचंच इक्वेशन असणार, जी लाईन माझी 2 पॉइंट्स मधनं पास होताना मला दिसते ती. So the equation of the line can also be expressed in the cross product of two vectors r bar minus a bar आणि b bar minus a bar. ओके, म्हणजे बेसिकली ap बार आणि ab बार हे जे काही आपल्याकडे दोन वेक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंतचा पार्ट समजला असेल आणि याच्यातला लास्ट पॉइंट जो आहे थिअरम 6.4 तो आपण बघूया आणि हा टॉक इथेच थांबवू. नेक्स्ट टॉक मध्ये आपण मात्र याच्यावरचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. अर्थात याचं प्रूफ जे आहे ते मी रिकमेंड करेन की तुम्ही ट्राय करून बघा. द कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ द लाईन पासिंग थ्रू ए अँड बी इज x minus x1 upon x2 minus x1, y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1. आता जसं मगाशी आपण आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार कन्सिडर करून मग आर बारचे कंपोनंट्स कन्सिडर केले, ए बारचे कंपोनंट्स कन्सिडर केले, बी बारचे कंपोनंट्स कन्सिडर केले, त्याच पद्धतीने याही प्रूफ मध्ये तुम्ही आर बार इक्वल टू ए बार प्लस आपलं इक्वेशन काय तर लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार याचे ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळे कंपोनंट्स कन्सिडर कराल, आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट्स कन्सिडर कराल आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सप्रेस कराल त्यावेळेस तुम्हाला हे जे काही रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन आहे तेही त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकेल. सो हे तुम्ही ट्राय करून बघा. इथे प्रूफ देताना मात्र डायरेक्टली दिलंय, लाईन एल कन्सिडर केली, ए मधनं पास होते, बी मधनं पास होते, टी हा त्याचा व्हेरिएबल पॉईंट कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे डायरेक्शन रेशोज ऑफ एल आर एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन आणि झेड मायनस झेड वन कन्सिडर केलेत. पण बेसिकली डायरेक्शन रेशोज हे आपण असे पण कन्सिडर करू शकतो, कारण एखाद्या लाईनचे डायरेक्शन रेशोज हे इन्फायनाइटली मेनी असू शकतात. डायरेक्शन कोसाइन्स मात्र सेम असतात. त्यामुळे हेही त्याचे डायरेक्शन रेशोज होऊ शकतील जर त्यांचा रेशो जर आपण प्रपोर्शनल ठेवला तर. आणि मग बेसिकली हे इक्वेशन त्याच्यावरनं कन्सिडर केले विच इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. ओके, सो 6.1 बघितलं आणि त्याच्यावरनच आपण 6.2 सुद्धा तयार केलं. म्हणजे इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू पॉइंट अँड पॅरलल टू अ वेक्टर बी बार, त्याचा वेक्टर फॉर्म, त्याचा कार्टेशियन फॉर्म. त्याच पद्धतीने इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट्स, त्याचा वेक्टर फॉर्म 6.3 थिअरम नंबर आणि 6.4 इज नथिंग बट थिअरम विच इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. ठीक आहे, सो या टॉक मध्ये आपण आता थांबूया. नेक्स्ट टॉक जो आपला असेल त्यामध्ये मात्र आपण या वेगवेगळ्या थिअरम्सचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आणि अजूनही काही प्रॉब्लेम्स आपण त्याच्यामध्ये ट्राय करू. ठीक आहे, थँक्यू.